म्हणतात की मी देव पाहिलं नाही. त्यांना मी सांगू इच्छितो की देव जर पाहत असेल ना तर त्या सीमेवरच्या सैनिकामध्ये पहा. नामदेवाचा दिवस विठ्ठल का खातो, तुकोबांना देव का भेटतो, जनाबाईचे जन्म का धरतो, आमचा गिरणीवालाही संपावर जातो, देव का मदतीला येत नाही आमच्या. साधी गोष्ट आहे. एक 50 पैशाचं नाणं घ्या, एका गढूळ पाण्याच्या तलावात टाका. आम्ही विचारतो नाणं दिसतंय, ते म्हणते नाही दिसत. का? कारण पाणी गढूळ आहे का स्वच्छ आहे. म्हणलं ठीक आहे, आता ते नाणं काढलं. आता एका स्वच्छ पाण्याच्या तलावात टाकलं. आता दिसतंय नाणं? हो ना दिसतंय ना, तलावातून वर आल्यासारखं दिसतंय. म्हणलं का? कारण पाणी स्वच्छ आहे, निखळ आहे, निर्मळ आहे. मग तुझ्या अंतःकरणात ईश्वर तळाश आहे. जो दिसतो त्याला त्याचा अंतःकरण निखळ आहे, निर्मळ आहे, स्वच्छ आहे. तिथं गढूळपणा असेल तिथं कसं दिसेल? म्हणून सांगतो मन निर्मळ ठेवा, देव दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि करणला मी सांगेल की आपल्या आयुष्याचं पहिलं बोल बरोबर टाका.